नमस्कार. कधी विचार केलाय की एका क्लिकवर पैसे पाठवणं किंवा अगदी काही मिनिटात बँक खातं उघडणं हे आज इतकं सोपं कसं झालंय? या सगळ्याच्या मागे आहे भारताची एक जबरदस्त डिजिटल क्रांती, जिला आपण इंडिया स्टॅक म्हणतो. आणि गंमत म्हणजे ही फक्त एक टेक्नॉलॉजी नाही आहे, तर आता संपूर्ण जगासाठी एक आदर्श बनतेय. चला तर मग बघूया की ह्या प्रणालीने हे सगळं कसं शक्य केलं. ह्याला महामार्ग आणि रेल्वेचं डिजिटल स्वरूप का म्हणतात माहितीये? कारण हे रूपक या संकल्पनेचं अगदी सार सांगतं. म्हणजे बघा, जसे आपल्या देशाच्या विकासासाठी रस्ते आणि रेल्वे हे कणा आहेत, अगदी त्याचप्रमाणे ही डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा म्हणजे डीपीआय आपल्या डिजिटल अर्थव्यवस्थेची खरी जीवनरेखा आहे. तर विभाग 1, भारताची डिजिटल क्रांती. खरं तर याच पायाभूत सुविधांच्या जोरावर भारताने विकासाचे कित्येक टप्पे एका झटक्यात ओलांडले आहेत. आणि आता गंमत अशी आहे की हे यश फक्त आपल्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. आज 20 पेक्षा जास्त देश हेच मॉडेल आपल्याकडे राबवण्यासाठी उत्सुक आहेत. विचार करा. ठीक आहे, तर आता पुढचा विभाग दुसरा 3 स्तरीय स्टॅक. पण प्रश्न हा आहे की ही प्रणाली नक्की चालते तरी कशी? चला तिची रचना जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. याची सगळ्यात मोठी खासियत काय आहे माहितीये? ती म्हणजे हे ओपन आणि मॉड्युलर आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे कोणा एका कंपनीच्या मालकीचं नाहीये, हे सर्वांसाठी खुलं आहे. या पूर्ण स्टॅकचा पाया आहे ओळख, म्हणजेच आपला आधार. आधारमुळे काय झालं तर प्रत्येक नागरिकाला एक युनिक डिजिटल ओळख मिळाली. आणि याचा परिणाम, सरकारी योजना असोत किंवा बँकिंग सेवा, सगळ्यांचं सगळं थेट आणि एकदम सुरक्षितपणे लोकांपर्यंत पोहोचायला लागलं. ओळखीनंतर येतो दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तर, तो म्हणजे पेमेंट्स लेयर. अर्थातच आपलं यूपीआय. अरे वा, यूपीआयने तर डिजिटल पेमेंट करायची पद्धतच अक्षरशः बदलून टाकली आहे. ह्याचा आवाका किती प्रचंड आहे हे आपण पुढे बघणारच आहोत, पण ही एक खरी क्रांती आहे. बरं, इथे बघा, आपल्याला या स्टॅकची संपूर्ण रचना एकदम स्पष्ट दिसतीये. पहिला स्तर, जसं आपण बोललो, तो आहे आधार, आपली डिजिटल ओळख. दुसरा आहे यूपीआय, ज्यातून दररोज 64 कोटींपेक्षा जास्त व्यवहार होतात. आणि आता तिसरा सगळ्यात नवीन स्तर, तो आहे डेटा एक्सचेंज. याचा अर्थ काय? तर आपल्या संमतीने आपण आपला आर्थिक डेटा, म्हणजे समजा बँक स्टेटमेंट वगैरे, सुरक्षितपणे शेअर करू शकतो. आणि याचा फायदा, कर्ज मिळवणं खूप सोपं होतं. ही सिस्टम किती कार्यक्षम आहे हे तुम्हाला या एका आकड्यावरून कळेल. फक्त $0.27. विचार करा, पूर्वी बँकेत खातं उघडायला $20 लागायचे. तोच खर्च आता फक्त 27 सेंट्सवर आला आहे. कमाल आहे ना? आणि हे शक्य झालं फक्त आधारमुळे. कारण त्यामुळे केवायसी म्हणजे ग्राहकाची ओळख पटवण्याची जी किचकट प्रक्रिया होती, ती आता काही मिनिटात पूर्ण होते. चला तर मग, आता विभाग तिसरा, डिजिटल कॉमर्सचं विकेंद्रीकरण. आता बघा, ओळख आणि पेमेंटचे प्रश्न तर सुटले. मग पुढचा टप्पा कुठला? अर्थातच व्यापाराचा. आणि इथेच एंट्री होते ONDCची, म्हणजेच ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स. याचा उद्देश एकदम सरळ आणि स्पष्ट आहे. ई कॉमर्समधल्या काही मोजक्या मोठ्या कंपन्यांची मक्तेदारी मोडून काढणं. आता इथला फरक नीट समजून घ्या. जे पारंपरिक प्लॅटफॉर्म मॉडेल आहे, त्यात एकच कंपनी सगळं काही कंट्रोल करते. पण ONDCच्या नेटवर्क मॉडेलमध्ये तसं नाहीये. इथे छोटे दुकानदार आणि व्यावसायिक सुद्धा मोठ्या कंपन्यांशी थेट स्पर्धा करू शकतात. का? कारण इथे खेळण्यासाठी सगळ्यांना समान मैदान मिळतं, सर्वांना समान संधी मिळते. आता वळूया चौथ्या विभागाकडे, एक आर्थिक शक्ती. ठीक आहे, हे सगळं तंत्रज्ञान वगैरे छान आहे, पण याचा आपल्या प्रत्यक्ष जीवनावर काय परिणाम झाला? हे डीपीआय म्हणजे फक्त एक सोय नाहीये, तर ते आपल्या देशाच्या विकासाचं एक शक्तिशाली इंजिन कसं बनलंय ते आता आपण पाहूया. ही आकडेवारी बघा, खरंच थक्क करणारी आहे. यूपीआयमुळे झालं काय? तर व्यवहारांचा खर्च कमी झाला आणि आपली अर्थव्यवस्था अधिक पारदर्शक झाली. याचा थेट परिणाम इतका जबरदस्त आहे की एका अंदाजानुसार फक्त यूपीआय एकटं भारताच्या जीडीपीमध्ये तब्बल 3.4% योगदान देतं. हे तर अनेक लहान देशांच्या एकूण अर्थव्यवस्थेपेक्षाही जास्त आहे. आता पुढचा मुद्दा, महामारीतील कसोटी. या संपूर्ण प्रणालीची खरी ताकद कधी दिसली असेल तर ती कोविड-19च्या महामारीच्या काळात. जेव्हा अख्खं जग थांबलं होतं, तेव्हा या डीपीआयने आपल्या देशात एक खूप महत्त्वाची भूमिका बजावली. आणि तो आकडा आहे 2.2 अब्ज. जरा कल्पना करा, ह्याच डीपीआयच्या तत्वांवर तयार झालेल्या कोविन प्लॅटफॉर्मवरून 2.2 अब्ज लसींचे डोस किती सहजतेने दिले गेले. ही खरंच एक अविश्वसनीय कामगिरी होती. आणि एवढंच नाही, हा आकडा बघा, 80 कोटी. याच प्रणालीचा वापर करून 80 कोटी नागरिकांच्या खात्यात थेट सरकारी मदत पोचवली गेली.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात 1 रुपयाचाही गैरव्यवहार झाला नाही. या एका गोष्टीने सामाजिक कल्याणासाठी या प्रणालीचं महत्त्व किती आहे हे सिद्ध केलं. आता आपण आलोय 5व्या विभागाकडे, जागतिक स्तरावरील आव्हानं. साहजिकच आहे, एवढी मोठी प्रणाली राबवताना काही जबाबदाऱ्या आणि आव्हानं तर समोर येणारच. आणि आता जेव्हा भारत हे मॉडेल संपूर्ण जगाला देत आहे, तेव्हा या प्रवासात आपण शिकलेले धगेही सगळ्यांसोबत शेअर करत आहे. आणि ही आव्हानं कोणती आहेत? तर सायबर सुरक्षा एकदम मजबूत ठेवणं, प्रत्येक नागरिकाच्या गोपनीयतेचं रक्षण करणं आणि तंत्रज्ञानापासून जो शेवटचा माणूस वंचित राहिलाय त्याच्यापर्यंत पोहोचणं, ही सतत चालणारी आव्हानं आहेत. आणि या सगळ्यात महत्त्वाचं काय, तर नागरिकांच्या डेटावर त्यांचंच नियंत्रण राहील याची खात्री करणं. तर मग या सगळ्याचा मुख्य निष्कर्ष काय? तर तो हा आहे की इंडिया मॉडेल एक गोष्ट सिद्ध करतं. तंत्रज्ञान हे फक्त खाजगी नफ्याचं केंद्र नाही, तर ती एक सार्वजनिक संपत्ती आहे जी सर्वांच्या भल्यासाठी वापरली जाऊ शकते. आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो. सरकारने हे डिजिटल महामार्ग तर बांधून दिले आहेत, पण प्रश्न हा आहे की यावर आपण आणि आपल्या येणाऱ्या पिढ्या काय काय नवीन निर्माण करणार आहोत. मला वाटतं आपलं भविष्य याच प्रश्नाच्या उत्तरात दडलेलं आहे.